नमस्ते. तुमचेही मोठे कानातले तुम्ही कानात घालून तुमचे कानाचे होल जे असतात ते मोठे झाले आहेत का? तुम्हालाही लहान करायचे आहेत का? तर आपल्या पार्लरमध्ये आरू ब्युटी पार्लरमध्ये हे स्टिक करून दिले जातात. सो तुम्हालाही करायचे असतील तर तो तुम्ही कॉन्टॅक्ट नक्की करा. तर तुम्ही पाहू शकता हे आमचे क्लायंट्स त्यांचे कानांना आम्ही आधी क्लीन करून घेतला आहे. क्लीन तुम्हाला खूप व्यवस्थित करावं लागतं. त्याला बिलकुल काहीही घाण ठेवता कामा नाही आणि त्यानंतर आपण लोशन लावतो आणि त्याला व्यवस्थित स्टिक करतो. स्टिक करताना पण तुम्हाला फार लक्ष द्यावं लागतं की व्यवस्थित तुम्हाला स्टिक करायचं आहे आणि लोशन लावतानाही तुम्हाला लक्ष द्यायचं आहे की खूप जास्त प्रमाणात तुम्हाला लोशन अप्लाय नाही करायचे किंवा क्लायंटला वेगळ्या पार्टला स्किनला लोशन लागू नये ह्याची काळजी घ्यावी. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की आपण हे बँडेज आता जे लावले आहेत ते कधी काढायचं आहे. तर आपण हे वेगवेगळ्या लेडीजला वेगवेगळं टायमिंग देतो. कोणाकोणाला 1-2 दिवसामध्ये पण काढण्यास आपण सांगतो. काहींना आपण जास्त दिवस ठेवण्यास पण सांगतो. सो ह्या पद्धतीने आपण दोन्ही कानांना लोशन लावून झालेले आहे आणि आता आपल्या क्लायंटने आपल्याला काही प्रश्न विचारले आहेत की त्या कधी काढू शकतात किंवा आपण आपल्या क्लायंटला विचारत आहोत की त्यांना किती प्रमाणात इचिंग झालं आहे किंवा त्यांना किती प्रमाणात दुखलं आहे. तर तुम्ही पाहू शकता की आपल्या क्लायंट्स बिलकुल लावल्याच्या नंतर इमिजिएटली 2 मिनिट्स नंतर त्या एकदम रिलॅक्स अँड नॉर्मल झालेल्या आहेत. याचा अर्थ हा होतो की त्यांना पेन झाला नाही आहे जास्त. सो ह्या पद्धतीने आपण हे काम करत आहोत. सो लेडीज, तुम्हाला जर हाच प्रॉब्लेम असेल तर तुम्ही आमच्या पार्लरमध्ये व्हिजिट नक्की करा आणि मग त्यानंतर त्याला आरामात काढा. ठीक आहे. खेचताना असं पटकन खेचू नका, पूर्ण ओलं करा, आरामात निघते. आणि काही असेल तर मला फोन करा. ठीक आहे. पूर्णपणे नीट होईल, आपल्या स्किनसारखी स्किन होऊन जाईल आणि मग प्रोसेस होणार. 1.5 महिन्याने प्रोसेस झाली.